नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी मुखेड नगर परिषद कार्यालय अंतर्गत कचरा डोको येथे आपण आले असता या कचऱ्याचं विलगीकरण झालेलं नसून ओला कचरा सुका कचरा या ठिकाणी असा तिथं थक्का असून बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी कॅरी बॅग वगैरे पडलेले असून या ठिकाणी ओल्या सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण न झाल्यामुळे या ठिकाणी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून वन्य प्राणी तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे। तरी नगर परिषद प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे आणि तात्काळ या कचऱ्याचे वर्गीकरण करून या परिसरातील नागरिकांवर होणाऱ्या आरोग्याच्या धोक्याची चिंता लक्षात घेऊन नगर परिषद प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी या ठिकाणी या परिसरातील नागरिकाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे। ओला सुका व कचरा सुका यांचं व तसे खत निर्मितीचं कुठलंही या ठिकाणी प्लॅन चालू नसून हा गेल्या बऱ्याच दिवसापासून याचं टेंडर संपल्याचं असं या ठिकाणी निदर्शनास येत असून या ओला सुक्या आणि सुका कचरा वर्गीकरण न केल्यामुळे संबंधित कर्मचारी व तसेच या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून याकडे नगर परिषद प्रशासनाने व जिल्हा प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधित कचऱ्याचे वर्गीकरण करून खत निर्मिती व इतर याचा वापर करावा आणि संबंधित या परिसरातील वन्य प्राणी तसेच जनावरे यांचे आरोग्याचा धोका लक्षात घेऊन तात्काळ याकडे प्रशासनाने लक्षात देण्यात यावे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक गुलाब शेख सह प्रतिनिधी लातूर, नांदेड लक्ष्मण तडमपल्ले, कॅमेरामॅन किशोर कांबळे। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।